चांगला फटका सजवला गेला पहिल्या चेंडूवरती अगदी आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेत दाखवण्याचं कार्य फलंदाजाने केला। दिनेशच्या बॅटमन हा चौकार आला होता। धन्यवाद जयवंत पाटील। यावेळेस देखील जागा पडून खेळवायचं होतं परंतु संपर्क व्यवस्थित झालेला नाही। अखेरकार हा चेंडू निधावाला। चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं। पहिले षटक थोडासा चुकीच्या लाईनवरती आपल्याला पाहायला मिळाला सत्यवान याचा, परंतु दुसरा चेंडू बघा किती सुंदर त्याने हाताळला, निधावाला। खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना खेळायचं होतं। यावेळेस देखील संपर्क व्यवस्थित नाहीये। चेंडू पुन्हा एकदा अडवला जाणार। दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। धावसंख्या 5 झालेली आहे। पहिले षटक मार्गस्थ असताना आजच्या दिवसातला अंतिम सामना पॉवर शेलर करता हा सामना फार महत्वाचा आहे। जिंकणं गरजेचं आहे। हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे। सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेत होता। अखेरकार फलंदाजाकडे उत्तर नव्हतं या चेंडूवरती काय करावं। निधाव चेंडू आला। सुंदर गोलंदाजी हाताळणी करतोय गोलंदाज सत्यवान। एक चौकार सोडला तर बाकीचे चेंडू फार सुंदर टप्प्यावरतीने हाताळले गेले। खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने झेलची संधी, याला म्हणतात मौका भी दिया और चौका भी दिया। एका हातामध्ये पकडायचं होतं परंतु हातामध्ये चेंडू बसला नाही, सरळ सीमा बाहेर गेला चौकारा करता। पहिल्या षटकामध्ये हा दुसरा चौकार पाहायला मिळाला। चुकी झाली क्षेत्ररक्षक अमोल तिथे होता आणि अमोलने चुकी केली। खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं। स्वतः गोलंदाज ही विकेट मिळवणार, त्यात काही शंका नाही। अखेरकार धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट गमावला टीम पॉवर शेलार या संघाने। निमेश येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता आणि अखेरकार प्रल्हाद आपल्याला आउट होताना पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे। धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते। आजच्या दिवसातला अंतिम सामना स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाडी विरोधात पॉवर शेलार। ताडाडी संघाने एक विजय संपन्न केलेला आहे, मात्र शेलार संघ एकही सामना जिंकलेला नाहीये। या सामन्यामध्ये विजय फार गरजेचा आहे। षटक क्रमांक दुसरं चालू होणार आणि गोलंदाजी करण्याकरता ओव्हर द विकेटने आपल्याला दीपक पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने जोरदार प्रहार पाहायला मिळाला। फलंदाज निमेशच्या बॅटमधना हा येतोय षटकार। सुंदर फटकेची सजावट पाहायला मिळाली। फलंदाज निमेशच्या बॅटमधना हा षटकार आला। ज्या क्षणी बॅट आणि बॉलची जुळणी झाली त्यावेळेस मात्र 6 धावन करता चेंडूवरती मोहर लागली गेली आणि अखेरकार दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती दीपकचं स्वागत केलं फलंदाज निमेशने आणि त्याला सांगितलं गुड इव्हनिंग, तुझं स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। असे फटके खेळणं गरजेचं आहे पॉवर शेलार संघाकरता। असे फटके येणे गरजेचे आहेत कारण हा सामना फार महत्त्वाचा आहे।
पॉवरशिलाच्या संघाला हा सगळा जिंकणं फार गरजेचं आहे. ते प्रयत्न आता चालू झालेले आहेत. समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. लॉंग ऑफला यावेळेस अमोल आहे. चांगली फिल्डिंग आहे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न फेकी पाहायला मिळाले पण अखेरकार फलंदाजाने जलद गतीने 2 धावा पूर्ण केल्या. बहुत ही अच्छी दौड़ विकेटों के बीच में देखने को मिली. फिर से एक बार बल्लेबाज निमेश तैयार बल्लेबाजी करने के लिए, तो गेंदबाज दीपक भी तैयार गेंदबाजी करने के लिए. इस बार सामने की तरफ खेलने की कोशिश, लेकिन बैट के ऊपरी सीधा. आखिरकार विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और इस बार बढ़िया कैच लपक लिया. निमेश को भी अभी जाना पड़ेगा इस मैदान को छोड़ के. विकेट मिलता हुआ इस बार ताड़ाली संघ. क्रमांक 4 वरती हरिकेश आला फलंदाजी करण्याकरता. आणि अखेरकार निमेश जो धोकादायक वाटत होता, अखेरकार त्याला बाद करण्यामध्ये दीपकला यश आलं. चांगला झेल संपन्न झाला आणि दीपकची खेळी संपल्यात जमा झाली. क्रमांक 4 वरती हरिकेश आला. दीपकचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक दीपकचं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2. समोरच्या दिशेने चांगला फटका. यावेळेस फिल्डर आहेत, प्रयत्न करणार पण अखेरकार त्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनावं लागणार, कारण चेंडू सरळ त्याच्या डोक्यावर निघून चाललाय. 6 धावांकरता हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. हरिकेश षटकाराने खातं उघड करतोय. हे पाहू शकता आपण. ऍक्शन रिप्लाय. फार सुंदर फटके सजावट झाली. समोरच्या दिशेने बरोबर मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 23 धावा. शेलार संघाच्या फलंदाजांना देखील माहिती आहे की हा सामना फार महत्वाचा आहे. प्रति चेंडू मागे फटके खेळणे गरजेचे आहेत. प्रति चेंडू मागे चौका षटकार मारणं गरजेचं आहे. आणि आता मात्र तो खेळ त्यांनी चालू केलेला आहे. शेलार संघ जिंकला तर या स्पर्धेमध्ये स्थान कायम राहणार. आडव्या पट्ट्याने ऑन साइडला जोरदार प्रहार. चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगला. गोळीच्या वेगाने हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका साकारतोय हरिकेश. चौकार. धावसंख्या 27 झालेली आहे. या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या शेलार संघाकरता. यावेळेस आक्रमण केलं जाते दीपक वरती. प्रति षटका मागे प्रति चेंडू मागे चांगला खेळ साकारताना यावेळेस हरिकेश 2 चेंडूचा सामना त्याने केला. 2 चेंडूवरती 10 धावा त्यांनी जमा केल्या. यावेळेस बाहेरच्या चेंडूला छेडछाडी करायची होती. संपर्क नाहीये. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत दॅट इज अ बॅड डिलिव्हरी. चुकीचा चेंडू. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. गोलंदाज दीपक याला. 28 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे दीपक याचं. ओ स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू येण्याच्या आधी डोळे बंद झाले होते. ब्लँक शॉट खेळायचं होतं. बंद डोळ्याने चांगलं स्वप्न पाहू शकता. तुम्ही क्रिकेट नाही खेळू शकत. निर्धाव चेंडूवाला. षटक समाप्त झालं 2. महत्वाची मॅच आहे पॉवर शेलार या संघासाठी. आणि जास्त नजरा मला तरी वाटतं गावदेवी जून आंदुरकी या संघाच्या लागल्या असतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल आणि गोलंदाजी करण्याकरता गोपाळ येतोय. मागच्या मॅच मध्ये गोपाळ याने मॅन ऑफ द मॅच घेतली होती.
4 विकेट त्यांनी मागच्या मॅच मध्ये प्राप्त केले होते. गोपाळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. टॅप केला जातोय चेंडूला. वेट अँड वॉचचा फटका पाहायला मिळाला. भरपूर वेळ चेंडूची वाट पाहिली. अंतिम क्षणी चेंडूवरती बॅट टाकण्याचं काम फलंदाजाने केलं. जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जाणार, फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. 29 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 30 षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोपाळ आला. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये जाणार की थांबणार आणि अखेरकार चेंडू नक्की निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा पुन्हा एकदा चांगला प्रहार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये षटकाराकरता. हरिकेशच्या बॅटमधून हा षटकार आला. उंची देखील तेवढीच होती आणि लांबी देखील तेवढीच होती. बघायला गेलं तर उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतंय हरिकेशच्या बॅटमधून. रेग्युलर क्रिकेट मी फार जवळून पाहिलेलं आहे. सिटी क्रिकेट खेळत असताना हरिकेशचं नक्कीच एक चांगलं क्रिकेट तो खेळलेला आहे. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. व्यावसायिक क्रिकेट चांगला खेळत होता आणि सध्याच्याकडल्या 40+ माध्यमातून त्यांना पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली. पंच सहमत नाहीयेत. एक पूर्ण झाली, दुसरी होणार का? पण अखेरकार हरिकेश एका धावेवरती थांबला जाणार, कारण त्याला देखील माहिती आहे त्याचं विकेट किती महत्वाचं आहे. आणि त्या क्षणाने आता मात्र 1 धाव त्याने पूर्ण केली. धावसंख्या 36 धावा 36. दुसरं षटक फार सुंदर राहिलं होतं शेलार संघाकरता. तब्बल 19 धावा आल्या होत्या. जागेवरनं कट करायचं होतं. फुटवर्कचा वापर नाहीये. ज्याप्रमाणे नेटवर्क मोबाईलमध्ये फार गरजेचं आहे, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे आणि ते वापरले नाहीये. परिणामांचा मत विचार केला. निधाव चेंडू आला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. शपल क्रॉस खेळायचं होतं. यावेळेस देखील संपर्क नाहीये. पुन्हा एकदा चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेत होता. पंच देखील तेच सांगत आहेत. चेंडू पॅडवरती आदळलेला आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव तुम्ही जोडू शकता. 37 धावा लागलेल्या आहेत. गोपालचं कौतुक करावं लागेल. आज चांगला खेळ तो साकारतोय. जी जबाबदारी त्याला देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे ठामपणे उतरलाय असंच म्हणावं लागेल. ही लाईन पाहावी लागेल. ही लाईन पाहावी लागेल. पंचांकडे भरपूर आशा अपेक्षेने कॉल केला गेला, पण अखेरकार पंच सहमत नाहीयेत. चेंडू हा देखील निर्धावाला. षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 18 चेंडूचा खेळ पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येचा आपण विचार केला 37 धावा या लागलेल्या आहेत. पहिला डाव साकारताना आपल्याला पॉवर शेलार संघ पाहायला मिळतोय. यावेळेस हरिकेशची पॉवर फार सुंदर पाहायला मिळाली. प्रति चेंडू मागे चांगले फटके त्यांनी साकारले आणि अखेरकार पॉवर शेलार संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून सोडलेलं आहे. वेळ कमी खर्च करा विनंती असेल. पानी के साथ यहाँ पर जरूर कहानी भी होगी. छोटी मोठी मैसेज पास आउट किया जाता है. अगदी बरोबर. पाण्याचं फक्त बहाणा असतो, मला फक्त कारण काहीतरी वेगळंच असतं. एक कानमंत्र दिला जातो. यावेळेस पाण्याची वेळ संपलेली आहे. आता यानंतर राजू सर कोण कोणाला पाणी पाजेल येणारे चेंडू सांगून जातील. कारण 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे आणि 3 षटकांमध्ये 37 धावा इथे जमा केलेल्या आहेत पॉवर शेलार या संघाने. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू ढकलायचा होता, परंतु संपर्क तेवढंच चांगलं नाहीये. चौथ्या षटकाकरता धनंजय आला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख टाकला. बघा हे 5 चेंडू आहेत ना राजू सर, ते पॉवर शेलार संघाकरता फार महत्वाचे आहेत. या चेंडूवरती जेवढ्या धावा कराल तेवढ्या बेनिफिट राहतील पॉवर शेलार संघाकरता. सेन्सिबल क्रिकेट, सन्मान दिला, स्ट्रोकला चेक केलं गेलं. चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान नक्की करा. ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि ती भाषा वाचताना आपल्याला आता मात्र
हा फलंदाज पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि हरिकेशला संधी देण्याचा कार्य या फलंदाजाने केला. आय थिंक दिनेश होता, आय थिंक तिथं वाटते मला. यावेळेस राऊंड लेग मागच्या बाजूने दांडी गुल होणार आणि अखेरकार हरिकेशची विकेट मिळवण्याचा मान हा धनंजयने मिळवला. सुंदर चेंडू, फलंदाज होणार बाद. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये भरपूर शफल झाला होता आणि अखेरकार बरोबर योग्य त्या लाईन वरती चेंडू हाताळण्याचं कार्य हे मात्र धनंजयने केलं. मागच्या बाजूने दांडी उडवण्याचं कार्य केलं आणि हरिकेशला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागला. अमिताला क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता हे षटक चांगलं राहिले टीम ताडाली या संघाचं. धनंजय 4थ्या क्रमांकावरती आला आणि बघा किती चांगलं कार्य त्याचं पाहायला मिळतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले, फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. आता अमितला थोडीशी करामत करावी लागेल. या येणाऱ्या चेंडूवरती एखादा मोठा फटका त्याला मारणं गरजेचं आहे. ऑन साइडला यावेळेस चांगला फटका आला. बॅटचा फ्लो ओपन करण्यामध्ये यशस्वी त्या फलंदाज. एक पूर्ण झाली, डायरेक्ट हिट, निशाणा साधला गेला आणि अखेरकार दुर्दैवारीत्या फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळाला. अमितची खेळी देखील संपुष्टात आली. चंद्रकांताला सुंदर यावेळेस फेकी पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर फेकी एवढी सुरेख केली की निशाणा यावेळेस डायरेक्ट साधायला क्षेत्ररक्षक पूर्णपणे सक्षम झाला आणि फलंदाज अमित ज्या पावलाने गेला होता त्या पावलाने पुन्हा एकदा बाहेरचा रस्ता पकडतोय असंच म्हणावं लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा राजू सर थांबलेली आहे. 39 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, ते देखील महत्वाचे असतील कारण मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत गेलाय, त्याला हे चेंडू फेस करायचे आहेत. शफल क्रॉस झाले, फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण अखेरकार चेंडू भरपूर बाहेर वळण घेतोय. पंच आम्हाला सांगत आहेत की डावी एसटी सोडल्यानंतर हा चेंडू वाईट आहे. फलंदाजाला पुन्हा एकदा नवीन चेंडू टाकावा लागणार. 40 धावा बरोबर धाव फळकावू लागले हे पाहू शकता आमचे कमिटी मेंबर. कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण झाली, दुसरी करता कॉल आला आणि अखेरकार कॉल स्वीकारताना नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. धावबाच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागला टीम पॉवर शेला संघाला. धक्के पे धक्का दे धक्का. आणि अखेरकार सलामीला आलेला दिनेश अंतिम षटकामध्ये बाद होताना पाहायला एक पारी त्याने सांभाळली असंच म्हणूया. कैलास येतोय अंतिम षटका करता आणि आता नॉन स्ट्राईकला त्याला उभं राहावं लागेल. फक्त हा चेंडू पाहण्याचं काम त्याला करावं लागणार. धावसंख्या कोलवा टप्प्याचा चेंडू दूरवर फटका पाहायला मिळणार. अंतिम चेंडूवरती हा सुरेख प्रहार झाला, चेंडू निघून गेला सीमा पार. हा अंतिम चेंडूवर येणारा गोड षटकार. सत्तेचाळीस धावा या धावफलकावरती लागलेले आहेत. एक चांगली टोटल यावेळेस पॉवर शेले संघाने दाखवलेली आहे, पॉवर दाखवलेली आहे अखेरकार असंच म्हणूया. येणारे 24 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल टीम स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार त्यावेळेस आपण ऐकणार जयवंत पाटील यांचा गोड आवाज.
बघा शेवटच्या चेंडूवर जो षटकार मारला ना चंद्रकांत याने, तो कदाचित डोकेदुखीचं कारण बनू शकेल का ताडाली या संघासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्यदेव थोडंसं उशिरा डोंगरावर जातो, इकडे लवकरच जातो, त्याचं भान ठेवायचं आहे दोन्ही संघांनी. दमन स्पर्धा 2024 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवर. शेवटचा सामना, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पॉवर शेलार ह्या संघाने 47 धावा जोडलेल्या आहेत, 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12च्या सरासरीने धावा या पूर्ण कराव्या लागतील. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर सलामीची जोडी खेळपट्टीवर स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाची. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना, कारण अजून पूल आयचा आपण जर विचार केला तर चित्र स्पष्ट झालेलं नाही. आई गावदेवी जुनांदुर्की संघाने एक सामना जिंकलेला आहे, एक सामना त्यांनी पराभूत ते झालेले आहेत. रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाने एक सामना जिंकलेला आहे. पॉवर शेलार संघ एक सामना पराभूत झालेला आहे. प्रदीप पहिले षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू स्ट्रेट फटका खेळलेला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना बॅटर. यस, फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू आहे का? पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी. रेड सिग्नल, फलंदाज OUT बाद. काय नेम साधला गेला आणि पहिला झटका ताडाली संघाला. पहिला बॅटर बाद होते धनंजयच्या खेळीचा अंत झालेला आहे.
पहिल्याच चेंडूवर विकेट. न्यू बॅटर सत्यवान मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. दिवस तिसरा. प्रदीप पॉवर प्लेचे षटक. हरिकेशने खूप दर्जेदार खेळ सादर केला या सामन्यामध्ये. धुवाधार बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 17 धावांचं त्याने योगदान दिलं. त्यानंतर दिनेशने देखील सलामीला येताना खूप चांगला खेळ सादर केला. 7 धावांचं त्याचं योगदान राहिलं. चेंडूला स्विंग केलेलं आहे. हवाई फायर. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोपालच्या बॅट मधून हा तगडा प्रहार. षटकार. षटकाराने खातं गोलतोय. पाहूया आपण रिप्ले मध्ये काय फटका खेळला होता. शक्तिशाली प्रहार. ही ताकद आहे या खेळाडूची. हे पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. धमाकेदार षटकार आला. षटकारांनीशी खातं खोलतोय. संघाचं खातं खोलतोय बॅटर गोपाल. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अजून एक धमाका. ब्लास्ट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लगातार 2 षटकार लगावलेले आहेत. आता मात्र काय फलंदाजी करतोय बॅटर गोपाल. धुवाधार झन्नाटेदार षटकार त्याने पेश केलेला आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 12. हे पाहतोय रिप्ले मध्ये काय फटका सजवला होता. गोपाल यांनी देखील खूप इम्प्रेस केले आजच्या दिवसामध्ये. कारण लगातारच्या 4 चेंडूवर 4 गडी देखील बाद केले होते आणि लगातारच्या 2 चेंडूवर येते 2 षटकार मारतोय. धावसंख्या 12. प्रदीप पुन्हा एकदा तयार. फ्लिक केलेला आहे. मनगडी फटका. बॉटम हँडचा चांगला फटका बघायला मिळतो. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो स्वरूपामध्ये अजून एक धाव जोडली जाईल. 2 धाव पूर्ण करतोय गोपाल. धावसंख्या वाढते 14. काय सुरुवात आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाची पहिल्याच चेंडूवर विकेट आला. त्यानंतर मात्र कमाल आणि धमाल करतोय आपल्या संघासाठी. त्यांना ठाऊक आहे अभी नाही तो कभी नाही. गोपाल मात्र आपल्या संघासाठी उपयुक्त इनिंग खेळतोय. मौल्यवान धावा त्याच्या बॅट मधून येताना ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये. प्रदीप. चेंडू बॅटच्या टोवर लागलेला आहे. क्षेत्ररक्षक 2-2 झेपावले होते. सेफ लँड झाला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल फलंदाजाला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 15 धावा. 1 गडी बाद झाल्या. 15 धावा. पहिलं पॉवर प्ले षटक हे मार्गस्थ आहे. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 12.00 जे सरासरी आहे प्रति षटकामागे. आणि पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन रेटला स्पर्श करताना टीम स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. पुन्हा एकदा प्रदीप. चेंडू अप्रतिम चेंडू. वाईड यॉर्कर. काय चेंडू टाकला होता. फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावर 15. पहले ओवर के समाप्ति के बाद कुल रन बने 15. अभी भी जीतने के लिए कितने रन चाहिए. 33 रनों की जरूरत. गेंदे बचे 18. चेंडू 33 धावांची आवश्यकता. 11च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 12च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या होत्या. आता मात्र दुसऱ्या षटकाला निश्चितच प्रारंभ होईल आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हरिकेश. फलंदाजी त्याची लाजवाब राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाजी त्याला चमकदार करावी लागेल. संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर पॉवर शेलार संघाला पॉवर दाखवावी लागेल विजय मिळवण्यासाठी. कोणाचा होईल जय जयकार बघूया या सामन्यामध्ये.
हरिकेश तयार. मिस्टर एम फटका बघूया. सेफ लँड होतोय. चेंडू झाला लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेल. एक क्षण असा वाटला होता की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्वतःला झोकून दिलं होतं. डाईव तिथे मारली होती क्षेत्ररक्षकाने. जाड जूड धड धाकड शरीर एष्टीचा तो क्षेत्ररक्षक. त्यावर गोपाल 3 धावा पूर्ण करते. 1 धाव वाचवली क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या वाढते 18. मस्त फिल्डिंग झाली तिथे. दिनेश होता. पुन्हा एकदा आता दिनेश भोईर होता. दिनेश वारगडे आणि दिनेश भोईर असे 2 खेळाडू आहेत संघामध्ये. हरिकेश थोडासा फनी मोमेंट बघायला मिळाला. पूल केल्या कंट्रोल पूलचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो खूप चांगला आला. सीमारेषेवरून फक्त 1च धाव मिळेल. सत्यवानला धावसंख्या वाढते 19. एका गड्याच्या मोबदल्यात लक्ष्य 48 धावांचं आहे. गोपाल अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. 18 धावांवर तो खेळतोय. ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये धाडसी खेळ तो सादर करतोय. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव सहज पूर्ण केली जात आहे. धावसंख्या वाढते. या सिंगलने 20 धावा अजून 28 धावा बनवाव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी. पुन्हा एकदा हरिकेश. चेंडू शिल्लक आहेत 15. कंट्रोल फटक्या मागे बघायला मिळते. ऑन साइडला चेंडू जातोय. 1 धाव फक्त मिळेल. ही चांगली रणनीती आहे सत्यवानची. सिंगल धाव पूर्ण करायची आणि स्ट्राईक गोपालला द्यायची. चांगला गेम प्लॅन बघायला मिळतोय. आणि धावसंख्या 21. कारण गोपाल याच्याकडे चांगली क्षमता आहे. तो एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा तयार हरिकेश. बॉलिंग मार्क. कट केले चेंडूला. चेंडू झाले थर्ड मॅनला. हो 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 जबरदस्त. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिनेश भोईर. जीवाचं रान केलं होतं चेंडूला अडवण्यासाठी. 3 धावा वाचवल्या. आणि तसंही क्रिकेटमध्ये 1-1 धाव व्हेरी इम्पॉर्टंट. ही मजा आहे क्रिकेटची. ह्या मैदानावर खेळायची. आणि नक्कीच घरी जाऊन युट्यूबला बघणार की मी कशा पद्धतीने तो चेंडू अडवला. आणि फॅमिलीला देखील सांगणार. हो अगदी बरोबर. म्हणूनच तर मी सांगतो की ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या स्मरणामध्ये राहील. जोरदार अपील केला होता. पंचांनी अपील फेटाळून लावलेला. इम्पॅक्ट इन लाईन. चेंडू कुठून कुठे ब्रश झाला पंचांनी बघितलं. गुड डिसिजन. लेग स्टंपच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू होता. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 22. विजयासाठी आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटक 26 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना. 13च्या सरासरीने धावा आता कुठून काढाव्या लागतील. विजय मिळवण्यासाठी चांगला संघर्ष सुरू आहे. पॉवर शेलार आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या 2 संघांमध्ये. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. सूर्यास्ताला गेलेला आहे. धुसर वातावरण. हेझी क्लायमेट. थंडगार वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकणार कोण. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. डे 3 अंतिम दिवस मात्र या स्पर्धेचा असणार आहे. 29 डिसेंबर 2024 ला या स्पर्धेचा समारोप होईल. दमन स्पर्धा 2024 चा विजेता कोण. 3रा दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज निमेश. स्ट्रायकिंग एंडला अजूनही खेळपट्टीवर कायम आहे गोपाल. गोपालला आता दमदार खेळ करावा लागेल. ह्या उलट निमेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडूला ड्राईव्ह केलेला. अलॉंग दी कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. काऊ कॉर्नर सीमारेषेकडे. वेल होती गोपाल याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते 24. सेन्सिबल क्रिकेट गोपाल द्वारा.
जिथे सिंगल धाव होती तिथे डबल धाव पूर्ण केली. फिल्डरवर दबाव आणला होता दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11 धावा बनवाव्या लागतील 24. जबरदस्त फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. चेंडू झाला थर्ड मॅनला. पुन्हा एकदा दिनेश भोईर ऍक्शन मध्ये. 2 धाव पूर्ण करते गोपाल. चेंडू मात्र दिनेशच्याच मागे लागलेला आहे या सामन्यामध्ये. तिसऱ्यांदा डाईव्ह मारली होती दिनेश भोईर याने. आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाताना धावफलकावर 26. 10 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील 22. 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मैदानी त्याच पद्धतीचा ड्राईव्ह मारण्यासारखं. कारण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मला पाहायला मिळते थर्डमॅनला. नाही चेंडू हवेमध्ये आहे. रॉकेट स्ट्रोक पाहायला मिळतोय की बघूया काय घडलं तिथे. यस 4 धावा मिळतात. चौकार आला गोपालच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 30. 18 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 18 धावा. गोपाल 26 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग खेळतोय. खेळपट्टीवर चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेषवर. गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला. गोपाल यांनी 2 धावा पूर्ण केल्या. 32 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित. 8 दोन्ही 16. 8 चेंडू शिल्लक 16 धावांची आवश्यकता. दोन्ही फलंदाजांची दमछाक झालेली आहे. खेळपट्टीवर धावून 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 ते थकलेले आहेत. पण गोपाल खूप जबरदस्त खेळ सादर करतोय. चेंडू मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज झेपावतोय. कॉटन बॉलची संधी. गोपाल बाद. आता मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल पॉवर शेलार या संघाने गोपालला बाद केल्यानंतर. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. गोपालने आपल्या संघासाठी 28 धावांचं योगदान दिलं तर सांघिक धावा धावफलकावर आहेत 32. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा. गोपाल बाद झाला पण खूप लाजवाब खेळ त्याने सादर केला. फिनिशर तो मात्र आपल्या संघाला फिनिश करता त्याला आलेलं नाही. पुन्हा एकदा निमेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. पडल्यानंतर उजव्या एसटीच्या किंचितसा बाहेर वळतोय. यस बॅटिंग साइडचा रिव्ह्यू आहे. वाईड आहे की नाही चेक केला जाईल. फेअर बॉल शफल झाला होता बॅटर. त्यामुळे ऍडव्हान्टेज आपण गोलंदाजाला देत आहोत. निश्चितच चेंडू निर्धाव गेला. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावर स्थिर 32. अंतिम षटक शेवटचं निर्णायक षटक. 6 चेंडू आणि धावा बनवावे लागतील 16. 6 बॉल आणि 16 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. 6 गेंदे और 16 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. अंतिम षटक घेऊन येते प्रल्हाद. हिरो कोण ठरणार, प्रल्हाद की मग योगेश यांनी सत्यवान असा बॅटल कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये चांगली धुमस चक्री
बघायला मिळते या दोन संघांमध्ये लॉफ्टेड फटका आहे. एक धाव पूर्ण करते लॉंग ऑनला जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सत्यवान धावबाद. अजून एक धक्का स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताड़ालिया संघाला. अब गेंदे बची है 5 और इस मुकाबले को जीतने के लिए कुल रन चाहिए 15. 5 गेंदे 15 रन चाहिए. न्यू बैटर महेश बीच मैदान में जाते हुए 5 गेंदे 15 रन. कश्मकश ये मुकाबला चलता हुआ बीच मैदान में, कड़ा संघर्ष चलता हुआ. 5 गेंदे और 15 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. गेंदबाज तैयार प्रहलाद और उनके सामने होंगे बल्लेबाज योगेश. ये प्रहलाद की गेंद लंबा है, फेंक दिया गेंद को तारामंडल में. 6 रन लगा छक्का और गेंदबाज हक्का बक्का. क्या इस स्ट्रोक को अंजाम दिया था बल्लेबाज योगेश ने. बेहतरीन छक्का जड़ा है. इस 6 रन की मदद से अब गेंदे बची है कुल 4 और रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए 9. क्या मैच हो रहा है बीच मैदान में. काफी दर्शक भी अभी यहाँ पर जुड़े हैं इस मैच को देखने के लिए इवनिंग सेशन में. 4 गेंदे 9 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. फुल टॉस गेंद थी, वहां पर ललचाया गया बल्लेबाज को. 1 रन चुरा लिया. इस 1 रन के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ. अब रन कितने बने इसकी अहमियत नहीं. अब गेंदे कितनी बची है 3 और इस मुकाबले को जीतने के लिए रन चाहिए 8. 3 गेंदे 8 रन चाहिए. फिर एक बार फंसाया वहां पर बल्लेबाज को. डॉट बॉल. अभी भी जीतने के लिए कुल गेंदे बची है 2 और रन चाहिए 8. फंसा दिया वहां पर बल्लेबाज को, चकमा दिया वहां पर. 2 गेंदे 8 रन चाहिए. फिर एक बार गेंदबाज तैयार. यह लंबा हिट, फेंक दिया गेंद को सीमा रेखा के बाहर. 6 रन लंबा छक्का. अब जीतने के लिए कितने रन चाहिए. 1 गेंद बची है 2 रन चाहिए. 1 गेंद 2 रन. क्या मुकाबला हो रहा है. जबरदस्त मुकाबला चलता हुआ बीच मैदान में. यह है दमन की क्रिकेट. यहाँ पर खेलने का कुछ और ही मजा है. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. 1 गेंद और 2 रन और गेंद को फेंक दिया. वहां पर फील्डर मौजूद थे. गेंद जा रही है सीमा रेखा की ओर और ये 2 रन पूरे किए. गेंद भी सीमा रेखा के बाहर. 4 रन. इस मुकाबले को जीत लिया स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताड़ाली ने. मेनी मेनी कांग्रेचुलेशन, कांग्रेचुलेशन, कांग्रेचुलेशन. और आई गावदेवी जुनातूर की टीम भी खुश. इसी के साथ इस मुकाबले